महापालिकेत कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक सर्व सुविधा द्याव्यात अशी सूचना करत कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेकेदार पगार वेळेत देत नसेल तर त्यांचा ठेका रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकावं असे आदेश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी पालिका प्रशासनाला दिलेत। पालिका सेवेत 25 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरं मिळतील या दृष्टीनं कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्यात। महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुकनसिंग डागोर यांनी पालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली। या बैठकीला पालिका आयुक्त सौरभराव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह अधिकारी, सफाई कामगारांच्या युनियनचे पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीत डागोर यांनी पालिका सफाई कर्मचाऱ्यांचं वेतन, मूलभूत सुविधा तसंच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला। दरम्यान सफाई कर्मचारी हा सर्वात महत्त्वाचा घटक असून शहराचं सौंदर्य टिकवून ठेवण्याचं काम ते सातत्यानं करत असल्यानं त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ प्राधान्यानं देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्यात। सफाई कर्मचाऱ्यांसाठी चेंजिंग रूम, वैद्यकीय सुविधा, PF, नवीन भरती प्रक्रिया तसंच लाडबागे धोरणानुसार वारसा हक्काची प्रकरणं तातडीनं मार्गी लावावीत। सफाई कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याची कार्यवाही 30 दिवसात करावी। तसंच सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नोकरीत सामावून घ्यावं। त्याचप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांना रुग्णालयात कॅशलेस सुविधा उपलब्ध होतील या दृष्टीनं योजना तयार करावी। ठाणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना देखील आरोग्यविषयक सर्व सुविधा द्याव्यात। कंत्राटी कर्मचाऱ्यांना जर ठेकेदार पगार वेळेत देत नसेल तर त्या ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकावं। तसंच पालिका सेवेत 25 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरं मिळतील या दृष्टीनं कार्यवाही करावी अशा सूचना शेरसिंग डागोर यांनी पालिका प्रशासनाला दिल्या आहेत।